विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या नेत्याला दिलेला शब्द खरा ठरावा यासाठी शेखर गोरे यांचे कार्यकर्ते आज शंभू महादेव चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालंय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। त्यानंतर जयकुमार गोरे यांना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी शेखर गोरे यांनी जीवाचं रान केलं होतं। आता शेखर गोरे आमदार व्हावे म्हणून कार्यकर्त्यांनी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक घालून साकडा घातलाय। शेखरभाऊ प्रेमी आज शंभू महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शेखर शिंगणापूर येथे जमलेले आहोत। आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की जसं जयकुमार गोरेसनी 50,000च्या लीडनं आम्ही निवडून दिले, लवकरात लवकर शेखरभाऊ विधानसभा निवडणुकीमध्ये मानखटावचे नेते माननीय शेखरभाऊ गोरे यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा त्यांचं महाविकास आघाडीचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जिल्हा संपर्क प्रमुख पद असताना सुद्धा त्या पदाचा त्याग करून झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होण्यासाठी शेखरभाऊ गोरेंनी तन मन धनाने आणि पूर्ण स्वखर्चाने सगळी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकद लावून सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आपण घेतलेला निर्णय हा 100% यशस्वी झाला पाहिजे। या सगळ्या निर्णयाचं त्या ठिकाणी मान खटावच्या शेखरभाऊ गोरेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करून माननीय सध्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांना 49,000 इतक्या मताधिक्याने निवडून येण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। व जो आम्हाला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की जो माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिलेला आहे, रणजित निंबाळकर खासदार माजी खासदार यांच्या उपस्थित जो शब्द दिलेला आहे तो शब्द माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण करावा एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि आम्ही या ठिकाणी अभिषेक घालण्यासाठी इथं शिंगणापूर या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आमचं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे शब्द पाळणारे नेते आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आतापर्यंत माननीय सदाभाऊ खोत यांना आमदार केलं, माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना आमदार केलं, महादेव जानकर साहेब यांना आमदार केलं, चित्रा वाघ यांना आमदार केलं आणि असे बरेच जे शब्द त्यांनी दिलेले आहेत ते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाळलेले आहेत। व जो जयाभाऊ गोरे यांना त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला मंत्री करतो, तोही शब्द त्यांनी पाळलेला आहे। परंतु आमचं एकच मत आहे, दानशूर व्यक्तिमत्व आणि कुठलीही मनात कोणतीही कपटीपणा न ठेवता मान खटावचं अतिशय चांगलं राजकारण शेखरभाऊ गोरेंनी राजकारण समाजकारणामध्ये शेखरभाऊ गोरे यांनी अतिशय मनापासून त्या ठिकाणी राजकारण समाजकारण केलेलं आहे। आमचं एकच मत आहे ह्या आज शिंगणापूर या ठिकाणी सन्माननीय शेखरभाऊ गोरे यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला। अभिषेक घालण्याचं मूळ कारण असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सन्माननीय शेखरभाऊ गोरे 2010 पासून या सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय आहेत। आणि या राजकारणामध्ये सक्रिय असताना बऱ्याच ठिकाणी राजकारणामध्ये पडझड होत असते आणि या पडझडीमध्ये शेखरभाऊंवरती बऱ्याच ठिकाणी अन्याय करण्यात आला। बऱ्याच पक्षातील बऱ्याचशा नेत्यांकडून मोठमोठ्या प्रकारे अन्याय करण्यात आला। त्यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला आणि असाच प्रत्येक ठिकाणी वापर होत असताना सन्माननीय शेखरभाऊंचं योगदान हे कुणीही विसरू नये यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या चरणी आलो आहे। आणि या ठिकाणी इथले ग्रामस्थ आणि शेखरभाऊंवरती प्रेम करणारे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी महाआरती महाअभिषेक या ठिकाणी शंभू महादेवाला साकडा घातलेला आहे की राजकारणामध्ये सन्माननीय शेखरभाऊंचा आजपर्यंत फक्त वापर करून घेतला, तर आता कुठल्याही नेत्याने वापर न करता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती खरं तर 2014 पासूनच भाऊंचा खूप मोठा विश्वास होता। मात्र राजकारणातील आणि तालुक्यातील काही घडामोडी आणि घरातील मोठा संघर्ष आणि हा गेल्या 12 वर्षातील एक मोठा संघर्ष सन्माननीय फडणवीस साहेबांच्या मदतीने थांबला। आणि यावेळेस आम्ही सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंचायत राज मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंना खूप मोठ्या प्रकारे मदत केली आणि जयकुमार गोरे भाऊंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं। आणि हे निवडून आणताना त्या अगोदर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एक बोल दिला होता की सन्माननीय शेखर भाऊंना विधानसभेमध्ये काम करण्याची संधी आम्ही त्यांना देऊ। एक चांगलं उमदा युवा नेतृत्व पुढे येत आहे आणि या नेतृत्वाला आम्ही कधीच पाठीमागे जाऊन देणार नाही अशा प्रकारची जबान, अशा प्रकारचा बोल
सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी दिला आणि ते हा बोल पाळतील, कारण पाठीमागे शरद पवार साहेब असतील आणि विविध पक्षाचे नेते असतील, यांनी फक्त भाऊंच्या ताकदीचा आणि एक नेतृत्वाचा फक्त फायदा करून घेतला आणि कोणत्याही प्रकारची मदत सन्माननीय शेखर भाऊंना केली नाही. त्यामुळं हे नेतृत्व स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर काम करते, या मानदेशाचा दुष्काळ मिटवण्यासाठी प्रयत्न करते. अशा नेतृत्वाला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी देऊ, आणि आम्ही आज या ठिकाणी महादेवाला साकडे घातले की ज्यांनी दिलेला जो गोळ होता तो त्यांनी तो लवकरात लवकर पूर्ण करावा, ही एक आमची माफक अपेक्षा आहे. कारण फडणवीस साहेब ज्या प्रकारे बोलतात त्या प्रकारे ते काम करून दाखवतात आणि त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये ते काम कसं करतात त्याचं एक चुणूक या महाराष्ट्रात दाखवलेली आहे. आणि सन्माननीय शेखर भाऊंना लवकरात लवकर आमदार करून तो ते दिलेला बोल पाळतील, एवढीच एक अपेक्षा आम्ही या महादेवाला साकडे घातला आहे. ती लवकरात लवकर अपेक्षा पूर्ण व्हावी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेखर.